मी कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना जिल्हाध्यक्ष ज्योतिराम घोडके वडणगे गेले 4 तारखेला गोकुळचे चेअरमन मुश्रीफ साहेब यांना कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटनेच्या माध्यमातून की निवेदन दिलं होतं की जेणेकरून त्यांनी 45% तुम्ही जे डिव्हिजन कट केले त्यातले 20% तुम्ही कट करा आणि 25% परत तुम्ही दूध संस्थेच्या खात्यावरती वर्ग करा। त्याचा कुठल्याही प्रकारचा त्यांनी न विचार केलेला आहे। पशुपालन उत्तम व्यवसाय अडचणीत असताना वारंवार गायीच्या दुधामध्ये कपात केली जाते। 4 रुपये कपात केली, 3 रुपये कपात केली आणि ही कपात दूध उत्पादकांना न परवडण्यासारखी आहे। याचा विचार करून त्यांनी हे 45% डिव्हिजन कट करायला नको होतं। एकतर शेतकरी लंपी, कोरोना यासारखा लाल खुराक या आजाराला सामोरं जात असतापैकी पशुपालन उत्तम व्यवसाय पूर्ण अडचणीत आहे आणि गायीच्या दुधाला कुठल्याही प्रकारचा दर नाही आहे। अनेक वेळा निवेदन दिले, अनेक वेळा मोर्चे काढलेत, अनेक वेळा उपोषण केली, पण त्याला त्यांनी कुठल्याही प्रकारची दाद दिलेली नाही। म्हणण्याचा उद्देश एकच असा आहे की जेणेकरून त्यांनी हा विचार करत असताना त्यांनी जनरल सभेमध्ये दूध उत्पादकांना विचारून त्यांनी डिव्हिजन कट करायला पाहिजे होतं। संस्थांचं डिव्हिजन जे कट केले ते जिल्ह्यातल्या सर्वच संस्थांना दूध उत्पादकांना रिबीट म्हणून दिवाळीच्या वेळेस दिले जाते। त्यामध्ये 100% त्यांच्यावर अन्याय होणार आहे आणि संस्था दूध उत्पादकांना ते डिव्हिडंड आहे ते कमी प्रमाणात देणार आहे। ते जर 45% जर त्यांच्याकडे त्यांनी जर ठेवून घेतलं नसतं तर दूध संस्थेना दूध उत्पादकांना ते रिबीट देण्यास सोयीस्कर पडलं असतं। तर त्यांनी असं न करता 45% डिव्हिजन त्यांच्याकडे ठेवून घेतले ते 100% परत द्यावे मी म्हणतोय। आता 20% पण नाहीच नाही, 100% त्यांनी जिल्ह्यातल्या संस्थेवर वर्ग करावे। असं जर नाही केलं शुक्रवारी मी गोकुळ दूध संघाच्या दारात उपोषणाला बसणार आहे। त्यातनं जर त्यांनी नाही मार्ग काढला शनिवारपासून गोकुळला माझ्या जिल्ह्यात ते दूध उत्पादक एक दुधाचा थेंब सुद्धा घालणार नाही। दूध उत्पादकांना जो फरक दिलाय आता प्रत्येक दूध उत्पादक प्रत्येक संस्थेतल्या संचालक मंडळाकडे जाणार आणि दूध संघानं जो फरक काढलाय तो संपूर्ण द्या म्हणणार। दूध संस्थांना असा फरक आहे की तो काढलेला फरक डिबेंचर्स रूपी जरी कपात केला असला तर दूध उत्पादक हे ते मान्य करायला तयार नसतात। दूध उत्पादकाला तो द्यावा लागतो, त्यामुळे संस्थेवर हा आर्थिक बोजा पडू शकतो। डिबेंचर रक्कम सकटसुद्धा एक वेळा संस्थेचे काही उत्पादक सभासद असतात ते म्हणतात की कट केलेली रक्कमसुद्धा आम्हाला द्यावे। काही संस्था कपात करून घेतात, काही संस्था गत साली 25 पैसे कपात झाले असते, काही संस्था ते 25 पैसे घालून ऑलरेडी देतात। पण आता हे एवढी कपात झालेली रक्कम संस्थेने घालायची कुठून? त्यामुळे काही संस्थेची आर्थिक नाड्या पूर्णपणे आर्थिक अडचणीत येणार आहेत ह्या संस्था। आणि काही संस्थेचं डिबेंचर्स इतकं संस्थेकडे असतं तरी पण आता रुई संस्थेचा जर विचार केला आमच्या तर 5,55,000 आमचे डिबेंचर्स रुपये रक्कम गोकुळकडे आहे, ती किमान 20 वर्षातली आहे। पण चालू एकाच आर्थिक वर्षात आमच्या संस्थेची रक्कम 2,21,000 इतकी मोठी रक्कम कपात झालेली आहे। 25-20 वर्षात 5.5 लाख 5,55,000 आणि एकाच वर्षात कपात झालेली रक्कम आमची 2,21,000 इतकी कपात झालेली आहे। आता त्या तुलनेनं विचार केला तर गत साली आमचं डिबेंचर्स म्हशीला कट झालं होतं 27 पैसे, चालू साली कट झालेलं आहे ₹1.34, म्हणजे जवळजवळ ₹1.05 पर लिटर दुधाला यांनी एक्स्ट्रा कपात केलेले आहेत। मग जर हा रक्कम जर उत्पादकांना जर आपण वाटायची म्हटली तर संस्था आर्थिक डब घ्यायला येतील, त्यामुळं प्रत्येक उत्पादकाला द्यायला झाले। त्यामुळं संचालक मंडळांना उत्पादकांच्या रोषास समोर जावे लागेल। त्यामुळे आम्ही सर्व संस्था मिळून ही रक्कम परत मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहोत, जेणेकरून ही उत्पादकांना पोहोचली पाहिजेत। दूध संघाचे गोडबोले साहेब तर म्हणतात की प्रत्येक गोष्ट उत्पादकाला देतात, पण इतकी रक्कम कपात करून घेऊन तुम्ही उत्पादकाला काय देतात? काही वेळा म्हणतात की दरवाढ दिली, दरवाढ विक्री दुधातून 14 रुपये घेतल्यात आणि दरवाढ 12 रुपये दिली, तर म्हणजे 2 रुपये ह्यांनीच गोकुळ दूध संघ नफ्यात राहिलेला आहे। उत्पादकांना यांना काही दिलेलं नाही, फक्त गोकुळ दूध संघाची उलाढाल वाढलेली आहे, दूध संकलन वाढलेलं आहे असा जो दावा गोकुळ दूध संघाकडून केला जातोय। नमस्कार, मी भिवाजी दत्तात्रय चौगुले, हनुमान दूध संस्थान नांदगावचे चेअरमन। तर आज या ठिकाणी आपल्याला विनंतीपूर्वक सांगू इच्छितो की गोकुळ संघानं की आपल्या आर्थिक वर्षामध्ये पुरवठा केलेल्या दूध उत्पादकानं दुधापोटी दूध दरवाढ पत्रक म्हणून काय म्हणतात जाहीर डिक्लेरेशन केलेलं असतं। आणि जाहीर डिक्लेरेशन करताना त्यांनी प्रति लिटर की म्हशीच्या दुधाला ₹2.45
आणि गाईच्या दुधाला ₹1.45 असं डिक्लेरेशन केलेलं आहे. आता दूध दर फरक असा असताना वाटप केल्यानंतर त्यांनी मागच्या दरानं त्यातील 75% की डिबेंचर रूपामध्ये त्यांनी कपात केली. आता डिबेंचरमध्ये उत्पादकाला माहिती नाही. डिबेंचर म्हणजे साधा कर्ज रोखा. ज्या उत्पादकानं कर्ज काढलेलं आहे, ज्यांच्याकडे घेतले दूध उत्पादक, त्या उत्पादकाचं कर्ज त्याच्या नावावर जमा खर्च केला नाही, तर ते पैसे डिबेंचर म्हणून संस्थेच्या नावावर जमा करून डिबेंचर काय माहीत आहे जमा केले. आता मोठा दूध उत्पादक आपल्या जनावरांच्या गोठ्यामध्ये कायम रात्रंदिवस राबत असतो. दूध मोठ्या प्रमाणात उत्पादन करतो आणि उत्पादन केलेलं दूध संघाला पाठवतो आणि दुधाच्या रात्रंदिवस म्हणजे या आर्थिक खर्चात काय म्हणा न परवडता तरीसुद्धा दूध पुरवठा करून जास्तीत जास्त संघाला पुरवठा करत असताना त्या दुधातील दूध दरवाढ फरक म्हणजे त्या मिळणारा त्याचा हकदार पैसे असताना त्यातनं डिबेंचर कापून घेऊन ते दुसऱ्याच्या नाव देतात. त्यामुळे नाराज आहे आणि त्यामुळे आज दूध उत्पादक वळलाय बाहेर. याला कारणही आहे. कारण का तुम्ही काय माहिती आहे का, कट करत असताना आमच्या दुधाचे, आमच्या हक्काचे, आमच्या श्रमाचे पैसे आहेत आणि ते श्रमाचे आम्हाला मिळाले पाहिजेत. हा त्यांचा हक्क आहे आणि तो योग्यच आहे. पण अशा अवस्थेमध्ये त्यांच्याकडे काय केलं, दुर्लक्ष केलं जातं आणि चाचकपटी कोणतेही परिपत्रक न काढता, कोणतीही सभासदाला माहिती न देता हे डिबेंचर रूपानं कपात करून त्यांची अन्याय, फसवणूक आणि आर्थिक पिळवणूक केली जाते. ही रोखली जायला पाहिजे आणि त्याचा न्यायाच्या भूमिकेने त्याला ते मिळालं पाहिजे. यासाठी हा आमचा सार्वजनिक संस्था आणि संस्था दूध उत्पादक प्रतिनिधी या नात्यानं हा आता आपल्या आयोजित केलेला मिळाला.